मी माती काम करेल पर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख पुसू देणार नाही, अशा शब्दामध्ये नाशिकमध्ये वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी मीडियासमोर बोलताना दाखवलं. गिरीश महाजन यांचं भाषण होतं. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त संबोधित करताना गिरीश महाजन यांनी भाषण केलं. परंतु त्या भाषणामध्ये एकदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला नाही, म्हणून तिथल्या महिला कर्मचारी, वनविभागाची महिला कर्मचारी माधवी जाधव यांना राग अनावर झाला नाही, म्हणून त्यांनी मीडियासमोर या सगळ्या गोष्टी बोलून दाखवल्या. कारण ज्या संविधानामुळे आज गिरीश महाजनसारखी व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावर कार्यरत आहे, मंत्री आहेत, आणि ते साधं बाबासाहेबांचं नावसुद्धा घेत नाही, ह्या गोष्टीचं त्या महिलेला वाईट वाटलं. कारण त्या महिलेलासुद्धा जाण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आज ती महिला तिथे काम करते, तिला त्या गोष्टीची जाण आहे. परंतु हे मोठे नेते आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे, लोकशाहीमुळे एवढ्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत, आणि बाबासाहेबांचं नाव घ्यायला ह्या लोकांना विसर पडतो, असा दावा त्या महिलेचा होता. मुळात बघितलं तर त्या महिलेचा दावा हा एकदम बरोबर आहे. कारण ज्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज तुम्हाला ह्या गोष्टीची संधी मिळते, एवढ्या मोठ्यावर तुम्ही मोठ्या पदावर काम करताय, पण बाबासाहेबांचं नाव तुम्ही घेऊ शकत नाही भाषणामध्ये. त्या महिलेचं असंसुद्धा म्हणे, मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माझा मुद्दा मांडेलच. मी माती काम करेल, मी रेती वाहील, पण मी बोलेलच. कारण ज्या लोकशाही संपवायला जे लोक निघालेत, संविधान संपवायला जे लोक निघालेत, त्या लोकांची नावं तुम्ही भाषणामध्ये घेत आहेत, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला तुम्हाला कमीपणा वाटतो. ह्या गोष्टीचं खंत त्या महिलेला वाटली, म्हणून तिने ह्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवल्या. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? माधवी जाधव ह्या महिलेचं वक्तव्य चूक आहे की बरोबर आहे? कमेंट करून नक्कीच